विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पार्टनरशिप फायनल अकाउंटमधील चॅप्टर क्रमांक 1 पेज नंबर 56 यावरील प्रॉब्लेम नंबर 3 पाहणार आहोत। आजच्या दिलेल्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला एक सिंपल असा प्रॉब्लेम दिलेला आहे। सुरुवातीला आपण सिंपल प्रॉब्लेम, नंतर मध्यम स्वरूपाचे आणि नंतर थोडे अवघड किंवा डिफिकल्ट लेवलचे आपण प्रॉब्लेम पाहणार आहोत। तर आजच्या प्रॉब्लेममध्ये पहा, ट्रायल बॅलन्स आणि एकूण 7 ॲडजस्टमेंट देण्यात आलेले आहेत। तर सुरुवातीला आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये दिलेल्या इन्फॉर्मेशनवरती ज्या गोष्टींवरती ॲडजस्टमेंट आलेल्या आहेत त्यांवरती टिक मार्क करून घ्यायचे आहेत। सुरुवातीला ट्रायल बॅलन्समध्ये रिटर्न्स आलेले आहेत का ते चेक करायचं। तर बघा, डेबिट बॅलन्सेसमध्ये सेल्स रिटर्न्स आलेले आहेत। सेल्स रिटर्न हे सेल्समधून लेस होतात, म्हणून सेल्सवरती टिक करायचे। क्रेडिट बॅलन्सेसमध्ये परचेस रिटर्न आलेले आहेत। परचेस रिटर्न हे परचेसमधून लेस होतात, म्हणून परचेसवरती एक टिक करायची आहे। नंतर हिडन ॲडजस्टमेंट आलेले आहेत का ते चेक करायचे। हिडन ॲडजस्टमेंट्स आलेल्या नाहीत, त्यामुळे ट्रायल बॅलन्सच्या खाली दिलेल्या नॉर्मल ॲडजस्टमेंट बघायच्या आहेत। नॉर्मल ॲडजस्टमेंट पाहायचे आहेत। त्यातली पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक, याची टिक मार्क कुठेही होणार नाही। दुसरी ॲडजस्टमेंट आली आहे राईट ऑफ 900 फॉर बॅड अँड डाउटफुल डेब्ट्स अँड क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स 1000। तर पहा, दुसऱ्या ॲडजस्टमेंटमध्ये बॅड डेब्ट्स आणि RDD अशा 2 ॲडजस्टमेंट दिलेले आहेत। या दोन्ही ॲडजस्टमेंट आपण डेटर्सवरती करणार आहोत, त्यामुळे डेटर्सवरती टिक करायची आहे। तिसरी ॲडजस्टमेंट बघा, क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स @3% अँड क्रेडिटर्स @5%। याही ॲडजस्टमेंटमध्ये 2 ॲडजस्टमेंट आलेले आहेत। एक डेटर्सवरती डिस्काउंट काढायचा आहे आणि दुसरं क्रेडिटर्सवरती डिस्काउंट काढायचं आहे। डेटर्सवरती आपण ऑलरेडी टिक मार्क केलेली आहे। दुसरी टिक मार्क करायची आपल्याला सन्ड्री क्रेडिटर्सवरती। आता लक्षात ठेवा, दुसऱ्या ॲडजस्टमेंटमध्ये आणि तिसऱ्या ॲडजस्टमेंटमध्ये डेटर्सवरती ॲडजस्टमेंट आलेली आहे। दुसऱ्या ॲडजस्टमेंटमध्ये 2 ॲडजस्टमेंट आणि तिसऱ्या ॲडजस्टमेंटमध्ये 1 ॲडजस्टमेंट डेटर्सवरती विचारण्यात आली, त्यामुळे डेटर्सचं पोस्टिंग करताना त्याखाली कमीत कमी 5 किंवा 6 ओळी सोडणे आवश्यक आहे। पुढे चौथ्या ॲडजस्टमेंट बघा, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस। पुढे चौथी ॲडजस्टमेंट आली आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, वेजेस 700 रुपये अँड सॅलरी 800 रुपये। तर वेजेसवरती एक टिक करायचे आणि सॅलरीवरती एक टिक करायचे। नंतर आली आहे 5वी ॲडजस्टमेंट, इन्शुरन्स इज पेड फॉर 15 months विथ द इफेक्ट 1 एप्रिल 2018। इन्शुरन्सवरती एक ॲडजस्टमेंट आली आहे। ही थोडी वेगळ्या प्रकारची ॲडजस्टमेंट आहे, आपण ती सोडवताना पाहणार आहोत। तर इन्शुरन्सवरती एक टिक करा। नंतर डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग, लँड अँड बिल्डिंगवरती एक टिक मार्क करायचे। आणि 7वी ॲडजस्टमेंट आली आहे रीना अँड अर्थ आर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशो। तर ही एक ॲडजस्टमेंट नसून हा रेशो दिलेला आहे प्रॉफिट वाटण्यासाठीचा। तर ज्यावेळी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करू आणि आपल्याला नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस मिळेल, त्यावेळी आपण हा रेशो वापरणार आहोत। तर सुरू करूयात आपण ट्रायल बॅलन्सच्या डेबिट बॅलन्सेसपासून। तर सुरुवातीला आपल्याला माहिती आहे डेबिट बॅलन्सेसमध्ये एकतर ॲसेटचे बॅलन्स असतात किंवा एक्सपेन्सेसचे बॅलन्स असतात। ॲसेट ह्या बॅलन्स शीटच्या ॲसेटला पोस्ट होतात आणि एक्सपेन्सेस हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पोस्ट होतात। पहिला पॉईंट आला आहे परचेस 35,500। परचेस कुठं जाणार आहेत, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला। ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला
टू परचेस इनर कॉलममध्ये 35,500. दुसरा पॉईंट आला आहे सन्ड्री डेटर्स 40,000. सन्ड्री डेटर्सवरती 3 ॲडजस्टमेंट आहेत. सन्ड्री डेटर्स ही आपली ॲसेट आहे. ॲसेट साईडला बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला सन्ड्री डेटर्स 40,000 इनर कॉलममध्ये. त्याखाली आपल्याला 5 ते 6 ओळी सोडायच्या आहेत. पुढचा पॉईंट आला आहे सेल्स रिटर्न्स. आता लक्षात घ्या सेल्स रिटर्न 1,000 आलेले आहेत. हे 1,000 आपल्याला सेल्समधून लेस करायचे आहेत. तर क्रेडिट बॅलन्सेसमध्ये बघा सेल्स किती आहेत 58,200 सेल्स. तर हे सेल्स आधी आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला पोस्ट करणार आहोत आणि त्यातून सेल्स रिटर्न वजा करणार आहोत. म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेल्स 58,200 त्यातून लेस सेल्स रिटर्न 1,000 आउटला येतील 57,200. पुढचा पॉईंट आला आहे ओपनिंग स्टॉक 18,100. ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्ट होतो. टू ओपनिंग स्टॉक 18,100. बॅड डेब्ट्स 500 रुपये. बॅड डेब्ट्स जातात प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅड डेब्ट्स 500 रुपये. पुढचा पॉईंट आलेला आहे लँड अँड बिल्डिंग 25,000. लँड अँड बिल्डिंग आपली ॲसेट आहे त्यामुळे याचं पोस्टिंग होणार ॲसेट साईडला. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला लँड अँड बिल्डिंग 25,000. नंतर आलेत फर्निचर 20,000. फर्निचर ही देखील आपली ॲसेट आहे त्यामुळे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला 20,000. फर्निचर 20,000 आउटरला करण्यावरती ॲडजस्टमेंट आलेली नाही. डिस्काउंट आता नेहमी लक्षात ठेवा डिस्काउंट हा डेबिट बॅलन्समध्ये पण येऊ शकतो किंवा क्रेडिट बॅलन्समध्ये पण येऊ शकतो. पण दोन्ही डिस्काउंट डेबिटचे आणि क्रेडिटचे सुद्धा हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटात पोस्ट होतात. आता डेबिटचे डिस्काउंट हे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला पोस्ट करायचं आणि क्रेडिटचे डिस्काउंट हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला पोस्ट करायचे. आत्ताचे डिस्काउंट आपण डेबिट बॅलन्समध्ये आहेत ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पोस्ट होणार 1,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला डिस्काउंट 1,000. रॉयल्टीज नेहमी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पोस्ट होतात. टू रॉयल्टीज आउटरला 700 रुपये. रेंट हा आपला एक्सपेन्सेस आहे तो जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 1,900. टू रेंट 1,900. सॅलरीज 3,000. सॅलरीसुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू सॅलरीज इनर कॉलममध्ये 3,000. वेजेस 800 रुपये. वेजेस जातात ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू वेजेस इनर कॉलममध्ये 800 रुपये. पुढचं पॉईंट आहे इन्शुरन्स 1,500. इन्शुरन्सचं पोस्टिंग होतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू इन्शुरन्स इनर कॉलममध्ये 1,500. ड्रॉईंग नेहमी कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडलाच पोस्ट होतात. तर ड्रॉईंग आलं आहे रीनाचं 2,000 आणि आरतीचं 1,000. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू ड्रॉईंग 2,000 आणि 1,000. कॅश ॲट बँक 11,500. कॅश इन हँड 2,000. या दोन्ही आपल्या ॲसेट आहेत. दोन्हींचं पोस्टिंग ॲसेट साईडला होणार. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला कॅश इन बँक 11,500. कॅश इन हँड 2,000. पुढे आपण पोस्टिंग करणार आहोत क्रेडिट बॅलन्सचं. नेहमी लक्षात ठेवा क्रेडिट साईडला जे असतात ते लायबिलिटीज किंवा इन्कम असतात. पहिला पॉईंट आहे सेल्स 58,200. सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्ट होतील. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स आपण ऑलरेडी पोस्ट केलेले आहेत. नंतर आलेत संडे क्रेडिटर्स 25,700. संडे क्रेडिटर्स आपली लायबिलिटी आहे त्यावरती ॲडजस्टमेंट इनर कॉलममध्ये आपण 25,700 लिहिणार आहोत. साईडला संडे क्रेडिटर्स 25,700. नंतर आलेत परचेस रिटर्न 500 रुपये. परचेस रिटर्न हे परचेसमधून लेस होतील. परचेस आपले ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आहेत. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला परचेसमधून लेस परचेस रिटर्न 500 रुपये आउटरला येतील 35,000. नंतर आलेला आहे आर डी डीबाबत कायम लक्षात ठेवा ज्यावेळी ट्रायल बॅलन्समध्ये आर डी डी विचारला जातो त्यावेळी त्याचं पोस्टिंग हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला करावे. आर डी डी 800 रुपये. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय आर डी डी 800 रुपये. डिस्काउंट 50 रुपये. पहा क्रेडिट बॅलन्समध्ये आलेला डिस्काउंट हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या
क्रेडिट साईडला पोस्ट होतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय डिस्काउंट 50. कमिशनसुद्धा क्रेडिट बॅलन्समध्ये आलेलं कमिशन हे सुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला पोस्ट करावे. कमिशन आले 250. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कमिशन 250. नंतर आले कॅपिटल. रीनाचे 50,000, आरतीचे 30,000. दोन्ही कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ब्रॉट डाऊन करावेत. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 50,000 आणि 30,000. तर अशा रीतीने आपला पूर्ण ट्रायल बॅलन्स पोस्ट करून झाला. कोणतीही हिडन ॲडजस्टमेंट आलेली नाही आहे, त्यामुळे आपण डायरेक्ट ॲडजस्टमेंट सोडवणार आहोत. पहिले ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला याचे 2 पोस्टिंग होतात. पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक 22,000. दुसरा इफेक्ट क्लोजिंग स्टॉक ॲसेट साईडला 22,000. पुढची ॲडजस्टमेंट आली आहे राईट ऑफ 900 फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स अँड क्रिएट प्रोव्हिजन फॉर रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स 1,000. आता लक्षात घ्या, या दोन्ही ॲडजस्टमेंटचे इफेक्ट हे सेम होतात. त्याचबरोबर तिसऱ्या ॲडजस्टमेंटमध्ये क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स ॲट 3%. या तीनही ॲडजस्टमेंटचे इफेक्ट हे सेम होतात. तर पहा, बॅड डेब्ट्स, RDD आणि डिस्काउंट ऑन डेटर्स या तिन्ही ॲडजस्टमेंटचे इफेक्ट पहिला डेटर्समधून लेस करणे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवणे. तर आपण तिन्ही ॲडजस्टमेंट ओळीवार सोडून घेऊयात. पहिले आहे बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स आपल्याला पहिल्यांदा डेटर्समधून लेस करायचे आहेत आणि नंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवायचे आहेत. तर संडे डेटर्समधून लेस बॅड डेब्ट्स न्यू 900 रुपये, वजाबाकी करून येतील 39,100. आता ह्या बॅड डेब्ट्सचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जाणार. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दुसरा इफेक्ट बॅड डेब्ट्स न्यू 900 रुपये. दुसऱ्या ॲडजस्टमेंट विचारण्यात आलेली आहे RDD न्यू 1,000. पहा, रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स 1,000 विचारण्यात आलेली. याचा इफेक्ट डेटर्समधून लेस करायचे आहेत आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवायचे आहेत. तर बॅलन्स शीटला लेस RDD 1,000, वजाबाकी येईल 38,100. या न्यू RDDचा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जातो. टू RDD न्यू 1,000. तर अशा रीतीने आपली दुसरी ॲडजस्टमेंट झालेली आहे. आता तिसऱ्या ॲडजस्टमेंटमध्ये बघा, क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स 3%. याचेही इफेक्ट सेम बॅड डेब्ट्स आणि RDD सारखे जातात, म्हणून ते डेटर्समधून लेस करणार आहोत आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवणार आहोत. आता डिस्काउंट हा 3% काढायचा आहे डेटर्सवरती. तर बॅलन्स शीटला पहा, संडे डेटर्स आपण वजा करून 38,100 आपल्याकडे उरलेले आहेत. त्या 38,100वरती डिस्काउंट काढायचा आहे 3%. तर लेस डिस्काउंट ऑन डेटर्स 3%. तर 38,100वरती जर आपण 3% डेटर्स डिस्काउंट काढला तर 1,143 येतो. आणि आता वजाबाकी करून आउटरला येतील 36,957. याही डिस्काउंटचा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला द्यायचा आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू डिस्काउंट ऑन डेटर्स 1,143. तर अशा रीतीने या डेटर्सच्या ॲडजस्टमेंट सोडवायच्या आहेत. या तिन्ही ॲडजस्टमेंटचे इफेक्ट हे सेम जातात. आता तिसऱ्या ॲडजस्टमेंटमध्ये अजून एक ॲडजस्टमेंट विचारण्यात आली आहे की डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स 5%. तर क्रेडिटर्सवरती आपल्याला 5% काढायचे आहेत. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लेस डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स 5%, 1,285. 25,700वरती 5%ने 1,285 येतील. वजाबाकी करून 24,415 आउटरला येतील. याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स 1,285. पुढची ॲडजस्टमेंट आली आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. वेजेस 700 रुपये अँड सॅलरी 800 रुपये. तर पहिल्यांदा आपण काय करणार आहे, आउटस्टँडिंगचे इफेक्ट बघा, संबंधित एक्सपेन्सेसमध्ये ॲड करणे आणि लायबिलिटीला दाखवणे. आता वेजेसमध्ये आपण 700 रुपये ॲड करून ते पुन्हा कुठे दाखवणार आहोत, लायबिलिटी साईडला.
तर वेजेस येतात ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला ॲड आउटस्टँडिंग वेजेस 700, आउटरला येतील 1500. याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग वेजेस 700 रुपये. दुसरे आउटस्टँडिंग आलेले आहेत सॅलरी. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला ॲड आउटस्टँडिंग सॅलरी 800 रुपये, आउटरला येतील 3800. याचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग सॅलरी 800 रुपये. पुढची ॲडजस्टमेंट आली आहे इन्शुरन्स पेड फॉर 15 मंथ्स विथ द इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 2018. तर आता लक्षात घ्या आपला ट्रायल बॅलन्स हा 31 मार्च 2019चा दिलेला आहे आणि आपलं वर्ष चालू होतं 1 एप्रिल 2018ला. पण आपण जो इन्शुरन्स भरलेला आहे तो 15 महिन्यांचा भरलेला आहे. आता आपण एकूण इन्शुरन्स किती भरला आहे 1500, हा 15 महिन्यांसाठी भरलेला. पण आपलं वर्ष असतं 12 महिन्यांचं. याचा अर्थ आपण 3 महिन्यांचा एक्स्ट्रा इन्शुरन्स भरला. ज्यावेळेस आपण एक्स्ट्रा किंवा ॲडव्हान्स कोणताही एक्सपेन्सेस भरतो त्यावेळेस तो आपला प्रीपेड असतो. आता या ठिकाणी 3 महिन्यांचे प्रीपेड इन्शुरन्स आहेत. आता 3 महिन्यांचे किती येतील तर लक्षात ठेवा 1500 हे 15 महिन्यांसाठी आहे. म्हणजे 1500ला जर आपण 15ने भागाकार केला तर एका महिन्याचे 100 रुपये. तर 3 महिन्यांचे किती येतील 300 रुपये. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला प्रीपेड इन्शुरन्स आपण वजा करणार आहोत. म्हणजे संबंधित एक्सपेन्सेसमध्ये लेस आणि ते कुठं दाखवायचे ॲसेट साईडला. म्हणून डेबिट साईडला लेस प्रीपेड इन्शुरन्स फॉर 3 मंथ्स 300 रुपये, आउटरला 1200. याचा दुसरा इफेक्ट जाणार आहे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला प्रीपेड इन्शुरन्स 300 रुपये. पुढची ॲडजस्टमेंट आली आहे डेप्रिशिएशन. याचे इफेक्ट बघा. डेप्रिशिएशन हे संबंधित ॲसेटमधून काय करायचे आहेत लेस आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवायचे आहेत. लँड अँड बिल्डिंग 25,000 आलेले आहेत लेस डेप्रिशिएशन ॲट द रेट 5%, 1250. 25,000वरती 5% 1250 येतील, ते लेस करून आउटरला येतील 23,750. याचा दुसरा इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू डेप्रिशिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग 1250. आणि शेवटची ॲडजस्टमेंट म्हणजे 7व्या ॲडजस्टमेंटमध्ये रीना अँड आरती आर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन दिअर कॅपिटल रेशो. हा प्रॉफिट किंवा लॉस वाटण्याचा रेशो देण्यात आलेला आहे. ही कोणतीही प्रकारची ॲडजस्टमेंट नाही. आता हा रेशो आपण प्रॉफिट वाटताना यूज करणार आहोत. तर अशा रीतीने आपला पूर्ण प्रॉब्लेम पोस्ट करून झालेला आहे. आता आपल्याला या प्रॉब्लेमचं क्लोजिंग करायचं आहे. क्लोजिंग करताना सुरुवातीला ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडचे टोटल घ्या. तर क्रेडिट साईडचे टोटल येणार आहे 79,200. डेबिट साईडचे टोटल 55,300. यांची वजाबाकी बघा. यांची वजाबाकी 23,900. हा आपला ग्रॉस प्रॉफिट असणार आहे. ग्रॉस प्रॉफिट हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहा. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 23,900. नेहमी लक्षात ठेवा टोटल ज्या बाजूची कमी असते त्या बाजूला ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस लिहायचा असतो. ज्यावेळी आपल्याला डेबिट साईडला वजाबाकी लिहावी लागते त्यावेळेस तिथे ग्रॉस प्रॉफिट असतो आणि ज्यावेळेस ही वजाबाकी आपल्याला क्रेडिट साईडला लिहावी लागते त्यावेळेस ग्रॉस लॉस असतो. आता हा ग्रॉस प्रॉफिट आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करायचं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट 23,900. आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करणार आहोत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट टोटल 26,285 आणि डेबिटची टोटल येणार आहे 12,693. यांची वजाबाकी करूयात. वजाबाकी करून येतील 13,592. हा आला नेट प्रॉफिट. आता हा नेट प्रॉफिट आपल्याला पार्टनर्समध्ये वाटावा लागणार आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे रेशो. 7व्या ॲडजस्टमेंटमध्ये रीना अँड आरती शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन दिअर कॅपिटल रेशो. हा सगळ्यात महत्त्वाचा आहे की त्यांनी कॅपिटलचा रेशो आपल्याला घ्यायला सांगितले आहे. आता त्यांचं कॅपिटल किती आहे बघा 50,000 आणि 30,000. रेशो कसा तयार होतो आहे पहा. नेट प्रॉफिट वाटणे
रेशो इन कॅपिटल, त्यांनी कॅपिटलमध्ये त्यांचा रेशो घ्यायला लावलेला आहे. त्यांचं कॅपिटल आहे 50,000 आणि 30,000. 4 शून्य जर आपण कॅन्सल केले, 50,000चे 4 शून्य आणि 30,000वरील 4 शून्य कॅन्सल केले तर आपला रेशो तयार होतो 5:3. आता पुढं तो अपूर्णांकामध्ये कसा लिहायचा आहे, 5+3. या दोघांची बेरीज केली की छेदस्थानी किती येतील, 8. म्हणजे आपला रेशो होणार आहे 5/8 आणि 3/8. म्हणजे ऋणाचा रेशो 5/8 आणि आरतीचा रेशो आहे 3/8. आता पहिल्यांदा ऋणाला आपण प्रॉफिट वाटूयात. 13,592 गुणिले 5/8 बरोबर, हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर 8,495 हे ऋणाला वाटून येतील आणि आरतीला 13,592, तिचा रेशो आहे 3/8 बरोबर, हे कॅल्क्युलेशन केल्यावरती तिला मिळतील 5,097. तर हा नेट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करा. टू नेट प्रॉफिट रीना 8,495, आरती 5,097, असे एकूण 13,592. आता टोटल या दोन्ही साईडची 26,285, 26,285. नेहमी लक्षात ठेवा, टोटल लिहिताना क्रेडिट किंवा डेबिट या दोन्ही टोटलपैकी जी मोठी टोटल असणार आहे ती दोन्ही बाजूला लिहायची. या ठिकाणी क्रेडिटची टोटल मोठी आहे 26,285, म्हणून आपण दोन्ही साईडची टोटल 26,285 लिहिली आहे. आता आलेला नेट प्रॉफिट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करूयात. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय नेट प्रॉफिट 8,495, 5,097. आता आपल्याला क्लोजिंग करायचं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्यामध्ये पहिलं अकाउंट रीनाचं क्लोज करूयात. रीनाची क्रेडिट टोटल बघा, 50,000 अधिक 8,495 मिळून 58,495 येतील. 58,495मधून डेबिट साईडचे 2,000 लेस केले तर आपला बॅलन्स येणार आहे, टू बॅलन्स कॅरीड डाऊन 56,495. 56,495 हे 58,495मधून 2,000 लेस करून येतील. खाली टोटल पुन्हा 58,495. सेम आरतीचं क्लोजिंग करूयात. 30,000 अधिक 5,097. आरतीचं क्लोजिंग बघूयात. 30,000 अधिक 5,097 यांची टोटल येणार आहे 35,097. त्यातून डेबिट साईडचे 1,000 वजा केले तर बॅलन्स येईल 34,097. टोटल 35,097. तर आलेले बॅलन्सेस 56,495 आणि 34,097 हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ट्रान्सफर करावेत. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल रीना 56,495, आरती 34,097. अशा रीतीने कॅपिटल ट्रान्सफर झाल्यानंतर दोन्ही साईडच्या टोटल्स घ्यावेत. दोन्ही साईडच्या टोटल घेतल्यास 1,16,507 आणि 1,16,507 अशा दोन्ही साईडच्या टोटल सेम येतील आणि आपला प्रॉब्लेम टॅली होईल. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.